Hello ladies and gentlemen, welcome to the YouTube channel of Asian Speakers Academy. My name is Advocate Madhur Pofre and I am presenting this very important video to you on behalf of Asian Speakers Academy. आजचा व्हिडिओ त्या सर्व लोकांसाठी आहे की ज्यांनी आता ठरवलंय की मला आता माझी इंग्लिश सुधारायची आहे. खूप वर्ष झाले, खूप दिवस झाले मी फक्त विचार करतोय की माझी इंग्लिश फ्लुएंट झाली पाहिजे आणि आता मला ती करायचीच आहे. हजारो लोकांसोबत डिस्कस केल्यानंतर, हजारो लोकांना ट्रेन केल्यानंतर आम्ही काही गोष्टी ऑब्झर्व केल्या ज्यामध्ये काही जनरल मिस्टेक्स की असा प्रत्येक व्यक्ती जो त्याची स्पोकन इंग्लिश जर्नी स्टार्ट करतो तो व्यक्ती जनरली या मिस्टेक्स करतो. त्या 5 मिस्टेक्सबद्दल आज मी बोलणार आहे ज्या खूप इम्पॉर्टंट आहेत आणि त्या तुम्ही करू नयेत जर तुमची इच्छा असेल की तुमचा स्पोकन इंग्लिश हे परफेक्ट आणि फ्लुएंट एका पर्टिक्युलर पॉईंट ऑफ टाईम नंतर व्हावं. सो हा व्हिडिओ पूर्ण बघा. जर आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या सगळ्या मित्रांना, मैत्रिणींना, जवळच्या नातेवाईकांना, लांबच्या दूरच्या नातेवाईकांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. Let's start learning. So yes, today we are going to talk about common mistakes that beginners make while speaking, while starting their spoken English journey. And the first and very important mistake that you all people make is this: searching the solution online. आजकाल आपल्याला ना सवय पडलेली आहे की कुठल्याही प्रॉब्लेम आपल्याला असला, कुठलीही समस्या असली तर पहिल्यांदा आपण काय करतो, गुगल सर्च करतो की नक्की मी कसं करायचं ही गोष्ट. हाऊ टू मेक समोसा, हाऊ टू गेट मॅरिड, इथपासून कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम्स आपण ऑनलाईन गुगलला विचारतो. आणि काय करतो, यूट्यूबवरती गेल्यानंतर आपण एक सिंपल सर्च टाकतो, हाऊ टू स्पीक फ्लुएंटली इन इंग्लिश. बरं, पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, सर्चच चुकीचं आहे. रिझन बिंग, तुम्ही आत्ताची तुमची इंग्लिश जर्नी सुरू करताय आणि तुम्ही सर्च टाकतात हाऊ टू स्पीक फ्लुएंटली इन इंग्लिश. मग जेव्हा तुम्ही असा सर्च टाकता हजारो लाखो व्हिडिओज येतात की ज्यामध्ये ते कंटेंट क्रिएटर्स जे आहेत त्यांनी त्यांच्या सेन्सने एक्सप्लेन केलेलं आहे की तुम्ही इंग्लिशमध्ये फ्लुएंट कसं होऊ शकता. परंतु ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला फायदा होतो का? अजिबात नाही. सर्चिंग द सोल्युशन दॅट मस्ट बी फिजिकल, सर्चिंग इट ऑनलाईन इज द बिगेस्ट मिस्टेक अ ह्युमन बीइंग इज मेकिंग टुडे. ओके, तुमची जी समस्या आहे ती इंडिव्हिज्युअल आहे. जेव्हा यूट्यूबवरती कोणीतरी इंग्लिश फ्लुएंटली कशी बोलल्या जाते असा एक व्हिडिओ तयार करतो तेव्हा तो समोर कुणाला तरी एकाला किंवा कुठली तरी एक प्रॉब्लेम धरून तो व्हिडिओ बनवत नाही. तो एक जनरलिस्ट व्हिडिओ असतो, एक जनरलिस्ट अप्रोच असतो, एक स्पेशलिस्ट अप्रोच असतो. प्रत्येक स्पोकन इंग्लिश बिगिनर जो असतो त्याच्या समस्या वेगवेगळ्या असतात. जसे काही लोक असे असू शकतात की त्यांना इंग्लिश व्यवस्थित समजते, लाईक व्हॉट एव्हर आय एम स्पीकिंग राईट नाऊ, यू आर अंडरस्टँडिंग एव्हरीथिंग, एव्हरी वर्ड दॅट इज गोइंग टू बी अटर्ड फ्रॉम माय माउथ. सो एव्हरीथिंग, यू आर अंडरस्टँडिंग एव्हरीथिंग, बट when the time comes to speak you are not able to do so. सो तुम्हाला सगळं समजतं. काही लोक असे असतात की त्यांना इंग्लिश ऐकलेली पूर्ण समजते, वाचताना पूर्ण समजते, लिहिताही येते, परंतु जर वेळ पडली बोलायची तर दे स्टार्ट स्टटरिंग, राईट, ते तप करायला लागतात. काही लोक असे असतात की त्यांना बिलकुलच पहिल्यापासून इंग्लिशचा बेस नसतो आणि त्यांना इंग्लिशची ABCD पण माहिती नसते. काही लोक असे असतात की त्यांना थोडंफार येतंय, थोडंफार येत नाहीये. सो वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांच्या वेगवेगळ्या समस्या असतात. सो प्रॉब्लेम कुठे आहे हे बघून, हे जज करून तुम्हाला त्या पद्धतीनं ट्रेन करण्याची आवश्यकता असते की जे जनरल तुम्हाला ऑनलाईन कुठल्याही आर्टिकलमध्ये किंवा कुठल्याही व्हिडिओमध्ये सापडणार नाहीये. सो माझी स्पोकन इंग्लिश कशी सुधारली गेली पाहिजे याचं उत्तर ऑनलाईन शोधण्याचा प्लीज डायरेक्टली प्रयत्न करू नका. येस, यूट्यूबचा फायदा होणार का? 101% होणार, परंतु तो एका पर्टिक्युलर पॉईंट ऑफ टाईम नंतर होणार. की यूट्यूबची हेल्प कधी लागेल की जेव्हा तुम्हाला लिसनिंगची गरज आहे, जेव्हा तुम्हाला रोज इंग्लिश ऐकण्याची एक्सरसाइज करायची आहे, तेव्हा यू कॅन गो अहेड, वॉच एनी व्हिडिओ ऑन यूट्यूब. त्यामुळे प्लीज डू नॉट स्टार्ट युअर जर्नी विथ दिस की मी फ्लुएंट इंग्लिश कशी बोलायची. फ्लुएंट इंग्लिश बोलणं हा तुमचा सध्या कन्सर्न नाहीये. सध्या तुमचा कन्सर्न आहे इंग्लिश बोलण्याची तुमची अडचण कुठे ती ओळखून एक्झॅक्टली त्या गोष्टीपासून पुढे इंग्लिश शिकायला सुरुवात करण्याची. दुसरी मिस्टेक जी प्रत्येक जण करतं ते म्हणजे की चला ठीक आहे, मला यूट्यूबवरती विश्वास नाही. भरपूर काही असे लोक असतात की त्यांना यूट्यूबवरती विश्वास नसतात. दे स्टार्ट हर्टिंग फॉर स्पोकन इंग्लिश क्लासेस इन देअर एरिया.
राईट. आपण समजा मी सध्या व्हिडिओ रेकॉर्ड करतोय छत्रपती संभाजीनगरमधून, तर मग समजा तुम्ही जर छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत असाल, मग पुण्यात राहत असाल, मुंबईत राहत असाल, आपापल्या एरियाच्या 1, 2, 5 किलोमीटरच्या अंतरावरती तुम्ही बघता की स्पोकन इंग्लिशचे क्लासेस कोणते. आणि जसे नाना पाटेकर साहेब जे आहेत ते पूर्ण सगळ्या पिक्चरमध्ये कोणी घर देतं का घर असं करत फिरतात, तसंच तुम्ही कोणी क्लास देता का रे क्लास असं करत फिरता, ज्यामध्ये परत एकदा खूप मोठी चूक होतीये. मी हे म्हणत नाही की तुम्हाला जर स्पोकन इंग्लिश शिकायचे असेल तर तुम्हाला क्लासेस लावण्याची गरज नाही. उलट गुरु तर हवाच. कुठल्याही गोष्टीची जर तुम्हाला चांगली ट्रेनिंग आणि त्यामध्ये चांगला एक्सपर्टीज जर एक्सपेक्टेड असेल तर तुम्हाला गुरु तर लागतोच की ज्यानं ते अगोदर केलेलं आहे. परंतु प्रॉब्लेम इथे आहे की तो गुरु किती वर्षापासून ते करतोय, नंबर 1. दुसरं म्हणजे अपडेटेड मेथड्स काय आहेत का, की त्याच घिसापेट्या रटाळवाण्या मेथडनं इंग्लिश शिकवले जाते, ज्यामध्ये तुम्हाला एक कॉमन बॅचमध्ये बसवतात, सुरुवातीला व्होकॅबलरी आणि ग्रामरचा भडीमार करतात. 2 महिने फक्त तेवढंच चालतं. रोज 50 शब्द लिहा आणि रोज ग्रामरचा एक पर्टिक्युलर चॅप्टर रट्टा मारून घ्या. ह्यानं काय झालंय, शाळेत पण तुम्ही तेच केलेत. सो स्पोकन इंग्लिशचा क्लास लावणं इज अ गुड चॉईस. इट्स द राईट स्टार्ट. बट द प्रॉब्लेम इज विच क्लास यू शुड जॉईन इज द मेन प्रॉब्लेम. सो त्याच्यामुळे तुम्ही स्पोकन इंग्लिशचा वाटेल तो क्लास की जिथे तुम्हाला भरपूर गर्दी दिसतीये किंवा ज्या 50 वर्षापासून 20 वर्षापासून 30 वर्षापासून क्लास चालवत आहे अशा ठिकाणी तुम्ही डोळे झाकून जाल तर चूक आहे. कारण की जग इतका पटपट बदलतंय, तसंच शिकवण्याच्या पद्धती सुद्धा पटापट बदलत आहेत. आणि त्यामुळे ती रटाळवाणी पद्धत ज्यामध्ये तुम्हाला पहिल्या महिन्यात व्होकॅबलरी, दुसऱ्या महिन्यात ग्रामर आणि तिसऱ्या महिन्यात स्पीकिंगची प्रॅक्टिस करून घेतली जाते, मग आम्ही ग्रुप डिस्कशनमध्ये पण बसवतो, मग तुमचं इंटरव्ह्यू स्किल्स पण घेतो, अशा प्रकारच्या गोष्टी ज्या सांगितल्या जातात तिथे क्लास लावून तुमचा उपयोग नाही. बिकॉज ॲज आय ऑलरेडी टोल्ड यू, यू डू नॉट रिक्वायर जनरलिस्ट अप्रोच अँड यू डेफिनेटली डू नॉट रिक्वायर आउटडेटेड अप्रोच. राईट. काही नवीन मेथड्स आहेत इंग्लिश शिकण्याच्या, काही प्रॅक्टिकल ह्युमन सायंटिफिक मेथड्स आहेत इंग्लिश शिकण्याच्या. त्या मेथड्सनं जर इंग्लिश शिकली कमीत कमी वेळात जास्तीत जास्त चांगला रिझल्ट येतो. इज दॅट अंडरस्टूड? सो स्पोकन इंग्लिश क्लास लावणं इज अ गुड आयडिया, बट कुठलाही क्लास चूज करणं इज डेफिनेटली अ बॅड वन. ओके. त्यानंतरची थर्ड मिस्टेक तुम्ही कोणती करता, की ज्यामध्ये तुम्ही स्वतःला बर्डन करताय. कशानं बर्डन करताय? भयंकर ग्रामर आणि भयंकर व्होकॅबलरीच्या ओझ्याखाली स्वतःला लाभताय. कारण की इंग्लिश शिकताना प्रत्येक जण पहिल्यांदा ही स्टेज सांगतात की बघा इंग्लिश बोलणं म्हणजे काय, तर स्टेटमेंट, कुठलंही स्टेटमेंट जास्त इट्स अ ग्रुप ऑफ वर्ड्स. सो जोपर्यंत तुमची व्होकॅबलरी चांगली होत नाही तोपर्यंत तुमची इंग्लिश चांगली होत नाही. बिलीव्ह मी, आय एम स्पीकिंग इंग्लिश इन फ्रंट ऑफ यू करंटली. डू यू थिंक that I speak fluently? Yes, I believe you do, right? So I speak fluent English, but does that mean that I know every word that is present in English language? Impossible. Even a native English speaker, नेटिव्ह इंग्लिश स्पीकरचा अर्थ काय असतो, की ज्याची मदर टंग इंग्लिश आहे, ज्याची मातृभाषा इंग्लिश आहे, त्याला इंग्रजीतला प्रत्येक शब्द येतो का? इम्पॉसिबल. जसं आपली मातृभाषा मराठी आहे, तर मी मराठीतला कुठलाही शब्द जर तुम्हाला विचारला तर त्याचा तुम्हाला मराठीत अर्थ सांगता येतो का? जसं समजा मराठीत तुम्हाला शब्द विचारतो अपभ्रंश. अपभ्रंश या शब्दाचा अर्थ काय होतो नक्की मला सांगा. किती टक्के लोकांना, कमेंट करा वाटल्यास खाली, किती टक्के लोकांना माहिती होता की अपभ्रंश या शब्दाचा मराठीच शब्दाचा अर्थ काय होतो? सेम थिंग. तुम्ही स्वतःला प्रेशराईज नका करू की मला इंग्लिशचे जास्तीत जास्त शब्द जेव्हा माहिती होतील तेव्हा मी चांगली इंग्लिश बोलायला लागेल. इम्पॉसिबल. ओके. सो त्यामुळे ह्या पद्धतीनं काही कधी कुठे करू नका. ऑफकोर्स व्होकॅबलरी इम्पॉर्टंट असते, पण व्होकॅबलरी डेव्हलप करण्याची एक पद्धत असते. मग ती पद्धत काय आहे, तर तुम्ही ॲक्च्युअल कम्युनिकेशनमधनं व्होकॅबलरी डेव्हलप करत असता. दॅट मीन्स वेन यू स्टार्ट रीडिंग द मटेरियल, काहीतरी सोप्या गोष्टी रीड करायला सुरुवात करायची असते. मग जेव्हा तुम्ही ते रीडिंग करता स्टार्ट, किंवा तुम्ही कोणासोबत तरी बोलणं स्टार्ट, स्पीकिंग एक्सरसाइजेस सुरू करता, जसं की मी बोलतोय आणि मी बोलताना कुठला तरी एक अवघड शब्द किंवा नवीन शब्द तुमच्यासाठी बोललो, तो नोट डाऊन करायचा, मग मला विचारायचा आणि त्या शब्दाचा स्वतः वाक्यात उपयोग करण्याचा प्रयत्न करायचा. सो जोपर्यंत तुम्ही एखादा शब्द वाक्यात बोलत नाही, कम्युनिकेशनमध्ये बोलत नाही किंवा लिहित नाही, तोपर्यंत तो शब्द तुमच्या लक्षात राहत नसतो. व्होकॅबलरी बिल्ड त्या सेन्सनं होत असते. व्होकॅबलरी बिल्ड अशी नसते होत की रोज डिक्शनरीतले मी 10 शब्द पाठ करेल आणि 1 वर्षानंतर अख्खी डिक्शनरी मी पाठ होईल. काही उपयोग नाही. तो कोणता शब्द कुठे वापरायचा हेच तुम्हाला माहिती नाहीये. सो व्होकॅबलरीच्या नावानं बोंबा मारणं बंद करा. व्होकॅबलरी वाचून काहीही अडत नाही, अडतं फक्त तुमच्या माइंडसेट वाचून. ओके. त्यानंतरची जी मिस्टेक आहे की जी जनरली तुम्ही करता ती म्हणजे यू स्टार्ट रीडिंग न्यूजपेपर. कारण की रीडिंग प्रॅक्टिसेस तुम्हाला करायला सांगितल्या जातात. मी पण सांगणार आहे तुम्हाला रीडिंग प्रॅक्टिसेस करायला. परंतु रीडिंग प्रॅक्टिसेस करणं म्हणजे काय डायरेक्टली न्यूजपेपर वाचणं सुरू करू नका. जर तुम्ही तसं सुरू केलं तर तुम्ही 1, 2, 3, 4 दिवस वाचाल आणि त्यानंतर वाचणं बंद कराल. बिकॉज द लिंग्विस्टिक सेन्स
इन अ न्यूजपेपर इज अ व्हेरी फॉर्मल सेन्स, राईट. खूप फॉर्मल इंग्लिश वापरली जाते, खूप ॲडव्हान्स्ड, बऱ्याचदा खूप ॲडव्हान्स्ड इंग्लिश वापरली जाते. लाईक इफ यू चूज द इंडियन एक्सप्रेस ऑर द हिंदू, खूप ॲडव्हान्स्ड इंग्लिश वापरली जाते. आणि तुम्हाला जर इंग्लिशमध्ये ऑलरेडी अडचण आहे आणि तुम्ही अचानकच एकदम नाही का माउंट एव्हरेस्टला गेला, म्हणजे कधी ट्रेकिंगची सवय नाही, कधी सकाळी उठून 5 किलोमीटर चालला नाहीत आणि अचानक तुम्ही म्हटलात की यार उद्यापासून ट्रेकिंग करायची आणि डायरेक्ट माउंट एव्हरेस्टच चढूयात आपण, इज इट पॉसिबल? नो. सो त्याच्याने काय होणार आहे की तुमची ट्रेकिंगची जी कॉन्फिडन्स होता ना तो कायमचा खराब होणार आहे. तीच गोष्ट होत असते ह्यामध्ये. अचानक तुम्ही इंग्लिश न्यूजपेपर वाचायला सुरुवात करता तर तुम्हाला असं वाटेल की इंग्लिश खूप अवघड आहे, आपल्याला कधीच जमणार नाही, कारण तुम्हाला एका सेंटेन्समध्ये 5-5 असे शब्द सापडतील की जे तुम्हाला कळत नाही आहेत. सो त्यामुळे रीडिंग स्टार्ट करा, परंतु रीडिंग खूप इझी मटेरियलमधनं स्टार्ट करा. काहीतरी छोटे छोटे फिक्शन बुक्स, साधं एकदम सोपं, ते तर खरंच खूप सोपं आहे. आणि त्याच्यामध्ये फायदा काय की जनरल लाईफमधली जी व्होकॅब्युलरी असते ती पण तुमची बिल्ड होत असते. सो लहान मुलांच्या पंचतंत्राच्या वगैरे गोष्टीची इंग्लिशमधली पुस्तकं असताना ती आणा आणि ती वाचायला सुरुवात करा. सुरुवातीपासून डायरेक्ट एकदम न्यूजपेपर रीडिंग इज अ रॉंग टाईप ऑफ स्टार्ट, राईट. त्यानंतर आहे स्टार्टिंग विथ ग्रामर, राईट. ग्रामर जे आहे इट्स अ बेस ऑफ एव्हरी लँग्वेज, देर इज नो डाऊट अबाउट इट. बट द प्रॉब्लेम इज की वेन यू स्टार्ट युअर जर्नी विथ ग्रामर, you're starting your journey with a very difficult thing already, राईट. कारण ग्रामर इज अ रूल, ग्रामरचे मेकॅनिक्स असतात, मेकॅनिझम्स असतात. ग्रामर हे सायंटिफिक आहे, ग्रामरचे रूल्स असतात. आणि मग काय तुम्ही त्या रूलच्या जंजाळात एवढं असं अडकून जाता आणि ते ग्रामरचे इतके मागं लागता की असं डोक्यात भडीमार केलेला आहे आपला की जोपर्यंत ग्रामर चांगलं होत नाही तोपर्यंत आपल्याला इंग्लिश चांगली येत नाही. बट दॅट्स रॉंग. ओके, ग्रामर इम्पॉर्टंट आहे, पण ग्रामर शिकण्याची एक खूप चांगली आणि सोपी पद्धत असते. जसं मी जनरली ग्रामर जेव्हा शिकवतो तेव्हा तुम्हाला टिपिकली नाउन्स किंवा कंजंक्शन्स किंवा प्रेपोजिशन्स शिकवण्यापेक्षा त्यांचा डायरेक्टली वाक्यात कुठे उपयोग होतो त्या सेन्सनं, म्हणजे तुम्हाला अगोदर हे समजायला हवं की हे मी शिकतोय कशासाठी, या शिकण्यामागचा लॉजिक किंवा रिझन काय, आणि ते जर तुम्हाला कळलं तर ते तुम्ही आपोआप ग्रास्प करता. मग त्यासाठी वेगळे एफर्ट्स घ्यायची गरज पडत नाही. त्यानंतर नॉट लिसनिंग टू इंग्लिश इज अ व्हेरी बिग मिस्टेक. अ लॉट ऑफ टाइम्स पीपल मेक दिस मिस्टेक की बिगिनर्स आहेत आणि तुमचा साधा सोपा प्रश्न असतो की सर मी डायरेक्टली इंग्लिश ऐकायला सुरुवात केली तर मला काय समजणार आहे. Believe me, like right now I am speaking in English also. In this particular video I am speaking in English also. Aren't you understanding anything that I am speaking? तुम्हाला थोडं तरी समजतंय, राईट. तर जेव्हा तुम्ही ते ऐकणं वाढवता, जेव्हा तुम्ही ते ऐकणं इम्प्रूव्ह करता आणि केअरफुली ऐकणं वाढवता, ज्याला आपण ॲक्टिव्ह लिसनिंग म्हणतो, तर ते ॲक्टिव्ह लिसनिंगनं तुमची लिंग्विस्टिक ॲबिलिटी भयंकर वाढत असते. आणि दिस इज सायंटिफिकली वर्ल्ड वाईड प्रूव्हन फॅक्ट. अँड द लास्ट बट नेव्हर द लीस्ट इज नॉट स्पीकिंग. आता तुम्ही म्हणणार सर मी बिगिनर आहे, मला इंग्लिश येत नाही म्हणून तर इंग्लिश शिकण्याची जर्नी सुरू करतोय आणि तुम्ही म्हणताय की बोलत नाहीस, मी कसं काय बोलणार. तर येस, तुम्हाला बोलावंच लागेल. त्याचं एक रिझन आहे जे मी लास्ट व्हिडिओमध्ये पण थोडंसं त्याबद्दल सांगितलं होतं. ते म्हणजे तुम्ही बोलत ह्यामुळे नसता की तुमचे प्रिव्हियस एक्सपिरियन्सेस खराब आहेत, की तुम्ही कधीतरी तुमच्या स्कूलमध्ये बोलायला सुरुवात केलीत परंतु तिथे अचानक तुम्हाला लोक हसले, किंवा कॉलेजमध्ये किंवा ऑफिसमध्ये कुठेतरी तुम्ही इंग्लिशमध्ये बोलायला सुरुवात केली, मग लोक तुम्हाला हसले, मग तुमचा कॉन्फिडन्स लूज झाला, तुम्हाला इन्सल्टिंग फील झालं. तर तुम्हाला सबकॉन्शियसली आता तुमच्या डोक्यात हे आहे की आय कॅन नॉट स्पीक इंग्लिश बिकॉज पीपल लाफ ॲट मी. सो तुम्हाला इंग्लिश येत नाही हा मुद्दा नाही आहे, लोक तुम्हाला हसतील हे तुम्ही घाबरताय हा मुद्दा आहे. सो एकदा आपल्याला तो एक्सपिरियन्स चेंज करायचा आणि त्यासाठी आपण आपल्या क्लासमध्ये खूप चांगली एक्सरसाइज घेत असतो. इट इज कंपल्सरी इन माय क्लासरूम ट्रेनिंग प्रोग्राम की तुम्हाला पुढे येऊन पर्टिक्युलरली 5 मिनिट 2 मिनिट 1 मिनिट काही ना काही बोलावंच लागतं. एव्हरी ऑल्टरनेट डे दिस एक्सरसाइज इज टेकन अँड एव्हरी मंथ वी आर स्टार्टिंग विथ अ न्यू प्रोग्राम दॅट इज कॉल्ड ओरेटर ऑफ द मंथ, ज्यामध्ये आपण सगळ्या बॅचेस एकत्र करून सगळे जे कॅन्डिडेट्स आहेत ऑनलाईन ऑफलाईन जी मुलं आहेत ते सगळ्यांना एकत्र करून आपण एक टॉपिक देणार. तो टॉपिक तुम्हाला ऑफकोर्स 15 दिवस आधीच मिळेल आणि त्या टॉपिकवर तुम्हाला 15 दिवस तयारी करायची आहे आणि सगळ्यांच्या समोर येऊन बोलायचं आहे. अँड दॅट इज कंपल्सरी फॉर एव्हरीवन. तुमच्या सबकॉन्शियसला हे डायरेक्शन जाईल की येस यू कॅन स्पीक इंग्लिश अँड पीपल डू नॉट लॅफ ॲट यू. बिकॉज इथे फायदा काय माहिती आहे, इथे सगळेच इंग्लिश शिकायला आलेले आहेत. सो त्याच्यामुळे कुणी तुम्हाला हसण्याचा प्रश्नच येत नाही, कारण जो तुम्हाला हसतोय तो सुद्धा इंग्लिशच शिकायला आलाय, त्याला येत नाही म्हणून तर तो इथे आलाय ना. तर त्याच्यामुळे तुम्हाला तो घाबरण्याचा किंवा कॉन्फिडन्स लूज होण्याचा प्रश्नच येत नाही. तर तुम्हाला जरी तुम्ही बिगिनर असलात तरी बोलणं सुरू करावं लागेल. जोपर्यंत तुम्ही स्वतःला तो एक्सपिरियन्स देत नाही, हाऊ डज इट फील वेन यू स्पीक इन इंग्लिश,
तोपर्यंत तुम्ही कॉन्फिडेंटली इंग्लिश बोलणार नाही. आर यू गेटिंग माय पॉईंट? आय बिलीव्ह मी तुम्हाला प्रॉब्लेम्स पण ॲड्रेस केलेत आणि त्याचे सोल्युशन्स पण द्यायचा प्रयत्न केला आहे. आता ह्यावरती इन डिटेल परत हळूहळू व्हिडिओज येतच राहतील. सो if again I am repeating this particular thing, that if you have not subscribed the channel, please do subscribe the channel. If you have not shared the video so far, please share the video. If so, feel free to connect, feel free to talk, and feel free to learn English. Happy learning to you.